So today's subject is financial accounting and the chapter is piecemeal distribution of cash. This is our problem number 6. See, hum, tum and sub were in partnership. See, हे 3 partners आहेत hum, tum and sub. Sharing profit and losses in the ratio of 3:2:1. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग जो रेशो आहे हा 3:2:1 आहे. दे डिझॉल्व द फर्म ऑन 31st मार्च. 3 पार्टनर्स आहेत. त्या तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला आहे. त्यांची फर्म जी आहे ही डिझॉल्व झालेली आहे. देन आपल्याला त्यांचं पिसमिल डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट जे आहे प्रिपेअर करायचं आहे. सी लायबिलिटीज आर गिवन अँड ॲसेट्स. हम 50,000, तुम 62,500 अँड सब 25,000. त्यांचे कॅपिटलचे इथे बॅलन्सेस दिलेले आहेत. सी लायबिलिटी साइडला रिझर्व्ह सुद्धा आपल्याला दिसत आहेत. जे रिझर्व्ह प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील हे रिझर्व्ह जे आहेत हे आपल्याला ऍड करायचे आहेत. कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत ते त्यामध्ये. आता हे रिझर्व्ह जे आहेत 30,000 अमाऊंट दिलेली आहे. ही 30,000 जी अमाऊंट आहे ही त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग जो रेशो आहे 3:2:1 यामध्ये 30,000 जी अमाऊंट आहे ही डिस्ट्रीब्यूट करायचे अँड देन त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत त्यामध्ये हे रिझर्व्ह आहेत ते ऍड होतील. जर प्रॉब्लेम मध्ये ड्रॉइंग्स दिले असते तर जे ड्रॉइंग्स आहेत हे कॅपिटल बॅलन्स मधून लेस केले जातील. सी द फॉलोइंग आर रिअलायझेशन अँड एक्सपेन्सेस. सी नॉर्मली आपल्या आधीचे जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत त्यामध्ये डिरेक्टली इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपल्याला दिलेली होती. या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय तर इथे डेट्स दिलेले आहेत एप्रिल 2018, मे 2018, जून 2018, जुलै 2018. Fixed assets are given and stock is given and there are some expenses. आता हे जे एक्सपेन्सेस आहेत these are realization expenses. हे रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस आहेत. फिक्स ॲसेट दिलेला आहे अँड स्टॉक दिलेला आहे. आपला जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट असेल किंवा जे रिअलायझेशन आहे जी अमाऊंट आपण लायबिलिटी पेड करण्यासाठी डिस्ट्रीब्यूट करतोय ती अमाऊंट आपल्याला कशी फाइंड आउट करायची तर फिक्स ॲसेट्स प्लस स्टॉक या ज्या अमाऊंट्स आहेत. आता फर्स्ट डेट दिलेली आहे एप्रिल 2018. मग आता एप्रिलचा जो इन्स्टॉलमेंट असेल किंवा जे फर्स्ट रिअलायझेशन असेल ते किती असेल तर 30,000 प्लस 15,000 जी टोटल अमाऊंट येईल त्या टोटल अमाऊंट मधून 2,500 लेस करायचे. आता हे लेस का करायचे तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे आणि हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस या टोटल अमाऊंट मधून लेस केले जातील. रिमेनिंग जेवढी अमाऊंट येईल जेवढी अवेलेबल कॅश असेल ती कॅश आपली लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ठीक आहे. अशा टाईपचा हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. इथे फिक्स ॲसेट्स दिलेले आहेत, इथे स्टॉक दिलेला आहे आणि इथे हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत. अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर इथे काय करायचं तर फिक्स ॲसेटची जेवढी अमाऊंट आहे इथे 30,000, स्टॉकची जेवढी अमाऊंट आहे 15,000 दोघांची ॲडिशन करायची आहे. 30,000 प्लस 15,000 अमाऊंट किती येते 45,000. 30,000 प्लस 15,000 45,000 अमाऊंट येणार आहे आणि त्या 45,000 मधून जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत हे लेस करायचे आहेत. आता यांची टोटल 45,000 आहे. मग 45,000 मायनस 2,500 किती अमाऊंट येईल 42,500. सो आपला जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे तो 42,500 चा असणार आहे. सो फर्स्ट जसं आपण एप्रिलच्या ट्रान्झॅक्शनचं करणार आहोत सेम बाकीच्या ट्रान्झॅक्शन्स मे जून अँड जुलै तसेच ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे करायचे आहेत. प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश बाय युझिंग प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड जी आपण एक्सेस कॅपिटल मेथड यूज केली इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. इथे कोणतीही वेगळी मेथड नाहीये जी आपण नॉर्मली यूज करतोय एक्सेस कॅपिटल मेथड तीच आपल्याला इथे यूज करायची. See, this is the solution. First,
We have to prepare the statement of excess capital. 3 columns, hum, tum and sub. These are 3 partners. First, we have to record the capital balances. प्रोसिजर सगळी सेम आहे. एक्सेस कॅपिटल जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये फाइंड आउट केलेलं आहे, सेम तसंच आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. कॅपिटल बॅलन्सेस, सी त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत ते ॲज इट इज आपण रेकॉर्ड करतोय. 50,000, 62,500 अँड 25,000. सी आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅपिटल बॅलन्सेस, फर्स्ट 50,000, नेक्स्ट 62,500, and third is 25,000. सी आपण कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत हे रेकॉर्ड करून घेतलेत. नेक्स्ट इज रिझर्व्स. प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपल्याला रिझर्व्स दिलेले असतात, जनरल रिझर्व्स असतील, रिझर्व्स इथे दिलेले आहेत. आता याची अमाऊंट जी आहे 30,000 अमाऊंट दिलेली आहे. आता हे जे रिझर्व्स दिलेले आहेत हे आपल्याला त्यांच्या ज्या कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत त्यामध्ये ऍड करायचे. आता रिझर्वची अमाऊंट दिसते 30,000, ही ऍड कशी करणार? तर फर्स्ट 30,000 जी अमाऊंट आहे ही त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो 3:2:1. 30,000 अमाऊंट 3:2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे आणि ते त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये आपल्याला ऍड करायचे. So we have to distribute this 30,000 in their profit sharing ratio 3:2:1. So first जो आपला पार्टनर आहे हम, त्याला 15,000 अमाऊंट जे आहे ही जाणार आहे. जे 30,000 रिझर्व्स होते हे 30,000 तिघांना, हे 3 जे पार्टनर्स आहेत यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. सो फर्स्ट हम जो पार्टनर आहे त्याला 15,000 अमाऊंट गेलेली आहे. सी सेकंड पार्टनर, त्याला किती अमाऊंट जाईल? 10,000. करेक्ट, 10,000. And third partner? 5,000. Correct. सी आपण त्याच्यात रिझर्व्स जे आहेत हे ऍड करायचे आहेत. 50,000 plus 15,000. Our adjusted capital is 65,000. टोटल करायचे आहे. त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत त्यामध्ये हे जे रिझर्व्स आपण ऍड केलेले आहेत त्यांची टोटल येईल 62,500 प्लस 10,000. आन्सर इज 72,500. Correct, 72,500. Next, 25,000 plus 5,000. Answer is 30,000. Correct, 30,000. See, this is our adjusted capital. This is our adjusted capital balances. हे आपले adjusted capital आपण find out केलेलं आहे. नेक्स्ट प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1 तो आपण प्रत्येक पार्टनरच्या कॉलम मध्ये रेकॉर्ड करून घेतलेला आहे. Our second step is unit values. How to calculate this unit values? Capital balance divided by share of profit. आता कॅपिटल बॅलन्स कोणता घ्यायचा आहे तर ऍडजस्टेड कॅपिटल जे आपण फाइंड आउट केलेलं आहे 65,000, then 72,500 and 30,000. हे आपले कॅपिटल बॅलन्सेस आहेत. ऍडजस्टेड कॅपिटल आहे. पुढच्या सगळ्या कॅल्क्युलेशन साठी हे ऍडजस्टेड कॅपिटल आपल्याला यूज करायचंय. सो कॅपिटल बॅलन्सेस डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. 65,000 divided by 3. So unit value is how much? 21,666.
ओके. आता 21,666 आता 6 जे आहेत हे पुढे वाढत जातात. मग आपण काय करूया? तर 21,667 67 आपण अमाउंट घेतोय. नेक्स्ट सेकंड पार्टनरसाठी आपण या पार्टनरसाठी आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. युनिट व्हॅल्यूज 72,500 डिवायडेड बाय 2. सो आन्सर इज हाऊ मच? 36,250. 36,250. Correct. 36,250. And third one, 30,000 divided by 1. So answer is 30,000. 30,000. Correct. 30,000. So we will get our unit values. आपण unit values जे आहेत त्या calculate केल्या आहेत. After this, we have to calculate proportionate capital. How to calculate this proportionate capital? Proportionate capital is equal to base capital into individual share of profit. How to ascertain this base capital? Base capital means taking minimum capital. आता हे जे आपण युनिट व्हॅल्यूज इथे कॅल्क्युलेट केलेले आहेत यातली जी मिनिमम अमाऊंट आहे, मिनिमम जे कॅपिटल आहे, दिस इज अवर बेस कॅपिटल. इथे मिनिमम अमाऊंट कोणती आहे? 21,667. Correct. 21,667. So this is our base capital. हे आपलं बेस कॅपिटल आहे. आता बेस कॅपिटलने इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट मल्टिप्लाय करायचं आहे. Then we will get our proportionate capital. So 21,667 into 3. प्रत्येकाच्या जो प्रॉफिट शेअर आहे त्या प्रॉफिट शेअरने मल्टिप्लाय करायचं बेस कॅपिटलला. सो 21,667 into 3 we will get our proportionate capital. So proportionate capital is 65,001. correct, 65,000. Next for second partner base capital same येईल 65,001 ना मॅडम. काय ते आपण अमाउंट जी आहे ही राउंडिंग ऑफ करून घेतोय. 21,667 into 3 we will get our amount 65,000. आपण राउंडिंग ऑफ करून अमाउंट घेतोय. नेक्स्ट बेस कॅपिटल 21,667 into 2. Answer is 43,334. correct. 43,334. And next is base capital 21,667 into 1. So answer is 21,667. आपण इथे फर्स्ट प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे हे फाइंड आउट करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आता याच परत एक्सेस कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्सेस कॅपिटल इज इक्वल टू आता इथे ओरिजिनल कॅपिटल म्हटलंय पण इथे आपण ऍडजस्टेड कॅपिटल जे आपण फाइंड आउट केलेलं आहे. जेव्हा कॅपिटल बॅलन्सेस मध्ये काही चेंजेस होतात मीन्स इथे ऍड रिझर्व्ह होत आहेत किंवा कॅपिटल मधून काही लेस होत आहे. जर ड्रॉइंग्स असतील तर आपण ते लेस केले असते. जनरल रिझर्व्ह असतील तर ते ऍड केले असते. जेव्हा कॅपिटल बॅलन्सेस मध्ये काही चेंजेस होत आहेत तेव्हा ऍडजस्टेड कॅपिटल जे येईल हे ऍडजस्टेड कॅपिटल जे आहे हे कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला पुढे यूज करायचं आहे. सो एक्सेस कॅपिटल इज इक्वल टू इथे जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे त्यातून प्रपोर्शनेट कॅपिटलची अमाऊंट आपल्याला लेस करायची आहे. देन वी विल गेट अवर एक्सेस कॅपिटल. सो ऍडजस्टेड कॅपिटल 65,000 minus proportionate capital we will get our excess capital 65,000 minus 65,000 balance nil.
Next, adjusted capital 62,500 minus 43,300, 43,334. Answer is 166. Yes, 29,166. So this is our excess capital. And after this, 30,000 minus 21,667. Answer is 8,333. नेक्स्ट, आता हे आपलं एक्सेस कॅपिटल झालेलं आहे. इथे जो हम हा पार्टनर आहे याचा बॅलन्स इथे नील झालेला आहे. आता कोण रिमेनिंग आहे? तुम अँड सब. तुम अँड सब, दिस टू पार्टनर्स. आता आपल्याला बॅलन्स जे आहेत हे ह्या दोन पार्टनर्सचे कन्सिडर करायचे. पहिला पार्टनर जो आहे त्याचा बॅलन्स नील झालेला आहे. सो युनिट व्हॅल्यूज, वी हॅव टू कॅल्क्युलेट युनिट व्हॅल्यूज. जे एक्सेस कॅपिटल आहे, जे आपण पहिल्यांदा स्टेप फॉलो केल्या होत्या ॲज इट इज स्टेप्स फक्त आपल्याला रिपीट करायचे आहेत. हे आपलं एक्सेस कॅपिटल आहे. याला युनिट व्हॅल्यूज काढायचे आहेत. सो इट शुड बी डिवायडेड बाय देअर प्रॉफिट शेअर. त्यांचा जो प्रॉफिट शेअर आहे त्याने डिवाइड करायचं आहे. एक्सेस कॅपिटल डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. So 29,166 divided by 2. We will get our unit values. So 14,583. 583, yes, 583. 40,583. This is our unit value. And next is 8,333 divided by 1. Amount as it is 8,333. सो आपल्या युनिट व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या कॅल्क्युलेट करून झाल्या आहेत. वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रपोर्शनेट कॅपिटल. आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे हे फाइंड आउट करायचं आहे. बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. ज्या युनिट व्हॅल्यूज आहेत त्या युनिट व्हॅल्यूज मधली जी लेसर अमाऊंट आहे, जी मिनिमम अमाऊंट आहे, दॅट इज अवर बेस कॅपिटल. सो यातलं बेस कॅपिटल कोणतं येणार आहे? 8,333. Correct. So this is our base capital, 8,333. So base capital into their profit share. आता प्रत्येकाचा जो प्रॉफिट शेअर आहे त्या प्रॉफिट शेअरने बेस कॅपिटलला मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी विल गेट अवर प्रपोर्शनेट कॅपिटल. सो 8,333 into 2 we will get our proportionate capital. ज्या पार्टनरचं प्रपोर्शनेट कॅपिटल काढायचं आहे त्या पार्टनरच्या, येस करेक्ट, त्या पार्टनरच्या प्रॉफिट शेअरने बेस कॅपिटलला मल्टिप्लाय करायचे. सो आन्सर इज 16,666. करेक्ट, 16,666. व्हॉट अबाउट थर्ड पार्टनर? बेस कॅपिटल सेम आहे, 8,333 into 1. So answer is 333. इथे आपलं प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करून झालेलं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सेस कॅपिटल. एक्सेस कॅपिटल कसं फाइंड आउट करणार? तर या प्रपोर्शनेट कॅपिटलच्या स्टेजच्या आधी जे आपलं एक्सेस कॅपिटल आहे आपण जे फाइंड आउट केलेलं आहे, या एक्सेस कॅपिटल मधून जे प्रपोर्शनेट कॅपिटल आहे ते लेस करायचे. सो एक्सेस कॅपिटल इन फर्स्ट स्टेज, ही जी फर्स्ट स्टेज आहे यामध्ये जे एक्सेस कॅपिटल आलंय त्यातनं प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करायचं. देन वी विल गेट एक्सेस कॅपिटल, अल्टिमेट एक्सेस जो आपला आहे तो आपल्याला मिळणार आहे. सो 29,166 मायनस 16,666. We will get our excess capital. So answer is 12,500. how much? 12,500. 12,500 and then 8,333 minus 8,333.
बॅलन्स नील. इथे अल्टिमेट एक्सेस जो आहे हा आपला फाइंड आउट झालेला आहे. आता पेमेंट कसं कसं करायचं. फर्स्ट पेमेंट कोणाला केलं जाईल, तर जो तुम पार्टनर आहे त्याला फर्स्ट पेमेंट केलं जाईल. आता अल्टिमेट एक्सेस 12,500. सो फर्स्ट पेमेंट 12,500 चं केलं जाईल. सेकंड पेमेंट जे आहे हे तुम अँड सब या पार्टनरला केलं जाईल. 16,666 अँड 8,333. अँड जे थर्ड पेमेंट आहे, पेमेंट टू ऑल. तिन्ही पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये अमाउंट्स ज्या असतील त्या डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. सी आता फर्स्ट पेमेंट, सेकंड पेमेंट आणि थर्ड पेमेंट हे फाइंड आउट कसं करायचं, आयडेंटिफाय कसं करायचं. तर आता इथे लास्टला बॅलन्स कोणाचा उरलेला आहे, अल्टिमेट एक्सेस काय आलाय, तर त्याला फर्स्ट पेमेंट केलं जाईल. देन त्याच्या आधी प्रपोर्शनेट कॅपिटल जे आपण फाइंड आउट केलेलं आहे, ज्यांचं प्रपोर्शनेट कॅपिटल आहे त्यांना सेकंड पेमेंट केलं जाईल. आणि त्याच्या आधीचं जे प्रपोर्शनेट कॅपिटल इथे फाइंड आउट केलंय त्याला थर्ड पेमेंट केलं जाईल. सो हा सोपा मार्ग आहे लक्षात ठेवायला. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पेमेंट कोणाला केलं जाणार आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? हो. Yes, ma'am.